इंग्रजी बोलत असताना शब्द सुचत नाही आणि त्यामुळे आपण बोलताना थांबतो किंवा अडखळतो. हा एक कमेंट आलेला आहे एका विद्यार्थ्याचा. तर त्यावर उपाय सर्वात आधी टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करतो एखादी विषय किंवा एखादं वाक्य बोलत असताना एक पर्टिक्युलर वर्ड आपण शोधत बसतो आणि तो शोधायला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्या डोक्यात येत नाही आणि मग त्यामुळेच आपण अडखळतो. आपण अडखळलं की समोरचा जो ऐकणारा व्यक्ती आहे तो आपल्याकडे असा बघतो आणि त्याने बघितल्यानंतर आपण पुन्हा नर्व्हस होतो, पुन्हा अँक्शस होतो आणि स्ट्रेस लेव्हल वाढतो आणि स्ट्रेस वाढला की आता लोक काय म्हणतील, मला तर बोलता येत नाही, मी तर अडकलो आणि मग हा स्ट्रेस वाढल्यानंतर जितकं डोक्यात आहे तितकं सगळं निघून जाते. त्यासाठी घाबरायचं नाही. जसा शब्द येईल, जसा येईल, जो येईल तो वापरायचा. एखाद्या वेळेस इंग्रजीचा शब्द आठवतच नाही आहे, तुम्ही मराठी हिंदीमध्ये वापरून टाका, काही फरक पडत नाही. आपल्याला शिकायचं आहे आणि शिकताना ह्या मिस्टेक्स होणारच. मग आता त्याच्यासाठी सर्वात आधी काय करायचं आहे, की आपण दररोज काही ना काही बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. काही ना काही बोलण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडे शब्द भरणा लागेल. शब्द भरणा आपल्याकडे जर आपण 10वी पास झालो आहे, 12वी पास झालो आहे, तर आपल्याकडे शब्द आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे, की आपण त्याचा वापर नाही करत आहे. मग आपण काय करायचं, कोणताही एक शब्द घ्यायचा आणि त्याची 2-3 वाक्य तयार करायची सुरुवातीला. जसं की एखादा शब्द घ्या, कोणताही. आता मी समजा घेतो प्लॅन. प्लॅन हा शब्द घेतला. मग प्लॅन म्हणजे काय, आपण नियोजन करतो वगैरे त्याच्याशी निगडीत. मग काहीतरी आपण विचार करायचा. आता विचार करत असताना काय करायचा, सुरुवातीला असं होईल की डायरेक्ट इंग्रजीत विचार आपल्या डोक्यात येणार नाही. मराठीत करा, की यार आज माझं काय नियोजन आहे? मग व्हॉट प्लॅन्स डू आय हॅव टुडे? असं स्लोली आणि ग्रॅज्युअली होईल. आणि स्लोली आणि ग्रॅज्युअली हे करत असताना पहिल्यांदा मराठीत करा किंवा हिंदीत करा, मग त्याचं रूपांतर करा. तुमच्याकडे जर ChatGPT असेल त्याला विचारा, की मला हे वाक्य बोलायचं इंग्रजीमध्ये कसं येईल, तो तुम्हाला सांगेल. वापर करा. स्लोली आणि ग्रॅज्युअली काय होईल, एक दिवस तुम्ही स्वतः फक्त इंग्रजीमध्ये त्याचा विचार करायला लागाल आणि इंग्रजीत विचार करायला लागला, की मग तुमची जी प्रोग्रेस आहे ती लवकर झपाट्याने होईल. आता सुरुवात कशी करायची? मग आता हे आपण अडखळतोय, प्रॅक्टिस कशी करायची? आपल्याला स्वतःच करायची आहे. कोणीही आपल्याला मदत करायचं नाही, कारण आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. भूक लागली म्हणजे जेवण आपल्यालाच तयार करावं लागतं आणि आपल्यालाच खायला लागतं, तेव्हाच पोट भरतं. इजंट इट? मग आता सुरुवातीला काय करायचं, की सुरुवातीला आपण मेंदूमध्येच विचार करायचा, की आता मी बसलोय. मी आता मूव्ही बघतोय. आय एम सिटिंग. आय एम वॉचिंग मूव्ही. मी आता फोन कॉल करतो. नाऊ आय वॉन्ट टू डू अ कॉल. मी आता रील्स बघतोय. आय एम वॉचिंग रील्स. आय एम एन्जॉयिंग अ मूव्ही. मी आता मूव्ही बघतोय. आपण डोक्यातच विचार करत बसायचं आहे आणि डोक्यातच विचार करून ते इंग्रजीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याजवळ जर ऐकणारा कोणी असेल तर त्याच्याशी बोलायचं आहे. भाऊ असो, बहीण असो, आई असो, वडील असो, समजा कोणीच नाही आहे. मस्तपैकी आरशाच्या समोर उभं राहायचं आणि ते वाक्य बोलायचे. होऊन देत मिस्टेक. किंवा सर्वात महत्त्वाचं मी नेहमी सांगत असतो, रेकॉर्ड करायचं. रेकॉर्डिंग करायची, कोणासोबत शेअर नाही करायची, पण आपणच बघायची ती रेकॉर्डिंग. अरे मला जमलंय का, मला कुठे मिस्टेक झाली, हे ट्राय करायचं तुम्ही आणि दररोज करायचं. ही रिगर असली, जसं आपल्याकडे दररोज सकाळी दुधाचं पॅकेट आलेलं असतं त्याचप्रमाणे आपण हे पण काम करायचं, की आपल्याला 5-10 मिनटं का होईना स्वतःसोबत वेळ घालवायचा आणि काहीतरी मेंदूमध्ये विचार करायचा आणि आपण दररोज काहीतरी 3-4 वाक्य, 10-12 वाक्य, 15 वाक्य स्वतःच काहीतरी तयार करायची. आता ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी आपल्याकडे कमी असल्याकारणानेही आपल्याकडे शब्द आठवत नाहीत. कारण आपल्याला बोलायचं आहे, परंतु त्याच्यासाठी शब्दच माहिती नाही. मग काय करणार? पण मराठीत तर तो शब्द माहिती आहे ना आपल्याला. हिंदीत तर माहिती आहे ना, कारण ती आपली मातृभाषा आहे. मग ChatGPTला विचारायचं. मोबाईल कशासाठी आपल्याला आहे? की बाबा हां, मला म्हणायचं आहे की हे काम असंभव आहे. मग असंभव या शब्दासाठी मला शब्द माहिती नाही आहे. मग टाका ना तुम्ही ChatGPTमध्ये टाका, की असंभव या शब्दाला कोणते-कोणते शब्द इंग्रजीत आहेत. तो देईल तुम्हाला इम्पॉसिबल. मग इम्पॉसिबल हा शब्द भेटला रे भेटला, की लगेचच त्याची 4-5 वाक्य तयार करायची आणि थोडीशी फनी वाक्य तयार करायची. फनी वाक्य तयार केल्याने काय आपल्याला मजा येते, की आता इम्पॉसिबल म्हणजे काय? मला प्राईम मिनिस्टर होणं इम्पॉसिबल आहे. राइट? मग असं थोडंसं फनी आणि इंटरेस्टिंग वाक्य घ्यायचं. तुम्ही जर बोरिंग वाक्य घेतलं, टेक्स्टबुकमधलं घेतलं, तर कदाचित तुम्हाला ते मजा येणार नाही. किंवा मग मी पूर्ण एक्झाममध्ये टॉप करणं असंभव नाही आहे. इट इज नॉट इम्पॉसिबल फॉर मी टू बी टॉपर इन एक्झाम. अशी इंटरेस्टिंग वाक्य जर तुम्ही घेतली किंवा एखादा तुमचा मित्र आहे, त्याला तुम्ही थोडंसं चिडवत असाल, तर त्याच्याशी चिडवत समजा, की तू लवकरात लवकर मला मदत करणं असंभव आहे. थोडंसं फनी वाक्य घ्यायचं. इट इज इम्पॉसिबल फॉर यू टू हेल्प मी आउट. आणि हे असे इंटरेस्टिंग वाक्य त्या एका शब्दाबद्दल तुम्ही 4-5 वाक्य तयार करायचे आणि तो शिकत राहायचा आणि 4-5 वेळा किंवा 5-10 वेळा तुम्ही तो शब्द वापरला ना, की तो तुमचा मित्र होतो आणि मग ते मित्र तुमच्या मदतीला येतात जेव्हा तुम्हाला गरज पडते.
आता तिसरी गोष्ट अशी असते की बाबा आपल्याला आठवत नाही म्हणजे काय, आपण प्रॅक्टिसच करत नाही ना. बघा, एखादी कार आहे समजा, ती नुसती दाराशी पडून आहे, तर तिला कोणी साफसफाई करत नाही, कोणी चालवत नाही, तर ती खराब होऊन पडणारच. तिचा स्पीड भलेही 200 किलोमीटर पर आवर आहे, परंतु कोणी चालवलीच नाही ना तिला. सेम केस, तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये खूप सारे शब्द आहेत, परंतु तुम्ही वापरच नाही केला, मग ते तुमच्या मदतीला येणारच नाही, त्यांना गंज लागलेला असेल. मग काय करायचं, आपण सराव करायचा. पुन्हा एक, सराव करायचा असताना जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की आपण चांगलं कॉन्फिडेंटली बोलू, तोपर्यंत स्वतःसोबतच सराव करायचा. रेकॉर्डिंग करायची. रेकॉर्डिंग केल्यानंतर ती ऐकायची. अच्छा. मग आता सराव करताना छोटे छोटे टॉपिक घ्यायचे. छोटे छोटे टॉपिक म्हणजे काय, मी कोण आहे, हू एम आय, माय नेम इज दिस, किंवा आय एम राम पाटील, माय नेम इज राम पाटील. मग मी काय करतो, आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. मग कशाचा, आय स्टडी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आय स्टडी कम्प्युटर इंजिनिअरिंग. हे छोटी छोटी वाक्यांचा सराव तयार करायचा आणि ते बोलत राहायचं. आईसोबत बोलायचं की आई समजा किचनमध्ये आहे, तर तुला विचारायचं की आई आज काय बनवणार आहे जेवायला. सो व्हॉट इज द मेनू फॉर टुडेज डिनर ऑर लंच. थोडंसं बोलायचं. वडील आले की त्यांना सांगायचं गुड इव्हनिंग, हाऊ वॉज युअर डे, तुमचा दिवस कसा होता. ते थोडेसे हसतीलही, तुमच्या आजूबाजूचे लोक हसतीलही, हसू द्या. अल्टिमेटली तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणून तुम्ही हा सराव करायचाच, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आता एक सुरुवातीला एक इम्प्रूव्हमेंटसाठी पहिलं टास्क करायचं आहे तुम्ही, की तुमची स्वतःची ओळख, त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, युअर नेम, जसं आय ॲम राम पाटील किंवा माय नेम इज राम पाटील. मग वेअर यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, आय लिव्ह इन मुरबाड. छोटी छोटी वाक्य तयार करायची. नंतर व्हॉट डू यू डू, व्हॉट विच क्लास डू यू स्टडी इन, आय स्टडी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा आय स्टडी कम्प्युटर इंजिनिअरिंग. छोटंसं. नंतर तुमच्या हॉबीज सांगायच्या 1-2. आय लाईक टू प्ले क्रिकेट. नंतर आय लाईक टू प्ले क्रिकेट किंवा आय लाईक टू प्ले फुटबॉल, जे पण तुमची हॉबी असेल ते, किंवा आय लाईक टू रेकॉर्ड व्हिडिओज, किंवा एखादी तुमच्याबद्दल एखादी वस्तुस्थिती सांगायची की आय ॲम व्हेरी हॅपी गो लकी पर्सन, मी खूप असा एन्जॉयबल पर्सन आहे. असं तुम्ही छोटं छोटं सराव करा, आणि जर का तुम्ही हे सुरुवात केली, तर आजच सुरुवात केली आणि कंटिन्यूअस केलं, तर तुम्हाला तुमचे शब्द नक्कीच आठवतील. आय विश यू गुड लक. ही ट्रिक आजमावल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे.